9 साल बाद एक बार फिर नागपुर में देखने को मिल रही है मनपा चुनाव की गूंज। जैसे ही 9 साल बाद मनपा चुनाव का आगाज हुआ, प्रत्येक पार्टी की ओर से जोरों शोरों से प्रचार चालू किया गया। केवल 2 दिन और ये प्रचार के बाकी है और ऐसे में हम आज मौजूद है प्रभाग क्रमांक 7 में, जहाँ पे प्रभाग क्रमांक 7 से रोशनी लोनारे हमारे साथ जुड़ चुकी है। रोशनी लोनारे ये प्रभाग क्रमांक 7 क से उम्मीदवारी के लिए खड़ी है। आइए हम जानते हैं इनसे कि क्या चुनावी एजेंडा लेकर वो अपनी जनता के सामने पेश हुई है। सर्वप्रथम मैडम, आपको हार्दिक शुभकामनाएं कि आपको पार्टी का टिकट मिला, इसलिए तो क्या चुनावी एजेंडा लेकर आप जनता के सामने आई हैं? मॅडम, तुम्हाला पार्टीचं तिकीट मिळाले यामुळे हार्दिक अभिनंदन। काय चुनावी एजेंडा घेऊन तुम्ही महिलांसमोर आणि आपल्या मतदातांसमोर आल्या आहात? मी असिस्टंट प्रोफेसर रोशनी भीमराव लोनारे आणि मला वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे तिकीट मिळालेले, उमेदवारी मिळालेली आहे। मी प्रवर्ग क मधून मला उमेदवारी मिळालेली आहे। आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजींनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला उमेदवारी दिली, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद देते मी। आणि आता बघा, महिलांचे जे आता आपण प्रभागातून उमेदवारी मिळाली म्हणजे आपण प्रभागातले तर आपण कामं करणार आहोत, लहान मोठे कामं म्हणजे नगरसेवक कसा असावा, तर नगरसेवक हे लहान मोठे कामं तर आपल्या प्रभागातले चालूच राहणार आहे, परंतु आपल्याला मोठ्या प्रमाणावर कामं करायची आहे। महिलांचं स्वास्थ्य, त्याचप्रमाणे तरुणांसाठी आपल्याला रोजगार, त्याचप्रमाणे तरुणांच्या शिक्षणावर भर द्यायचा आहे, स्वास्थ्यावर भर द्यायचा आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्याला इथे आणायचं आहे। आपल्याला लायब्ररी आपल्याला तरुणांसाठी लायब्ररीची योजना करायची आहे। या सगळ्या गोष्टी आपल्याला मात्र करायच्या आहे। आता बघा, आमचं जे पॅनल आहे हे सुशिक्षित पॅनल आहे आणि या पॅनलमध्ये प्रवर्गामध्ये ॲडव्होकेट नलिनी खांडेकर आहेत, ताई आहेत। क प्रवर्गामध्ये मी असिस्टंट प्रोफेसर रोशनी लोनारे आहे आणि ड प्रवर्गामध्ये संदीपभाऊ सहारे आहे की जे 20 वर्षापासून नगरसेवक होते। तर आमचं हे पॅनल आहे सुशिक्षित पॅनल आहे। आज जर आपण बघितलं तर ज्या नगरसेविकाकरता ज्या उभे राहतात त्यांना बरेचला महिलांना आपण जर बघितलं तर काम जमत नाही, म्हणजे सुशिक्षित नसल्यामुळे आज आमचं पॅनल जे आहे सुशिक्षित आहे। त्यामुळे प्रभागातले ज्या काही कामं आहेत ते पटापट मात्र होऊ शकतात, कारण की शैक्षणिक धारा जी आहे ती आमच्याजवळ असल्याकारणाने आम्ही ते पटकन मात्र प्रकट मात्र करू शकतो। मॅडम, तुम्ही सुशिक्षितांवर बोलले की तुमचा पॅनल हा शिक्षणाचा आधार घेऊन समोर आलेला आहे, तर आजचा जो सुशिक्षित युवा आहे तो राजनीतीमध्ये येण्यासाठी खूप घाबरतो, तर त्यावर आपण काय बोलणार आणि युवांना कसं मार्गदर्शन करणार राजनीतीमध्ये येण्यासाठी? आजचा तरुण जो वर्ग आहे तो राजनीतीमध्ये येण्यासाठी घाबरतो, कारण की आजचं राजकारण मात्र तसंच गढूळ झालेलं आहे आणि म्हणून घाबरतो आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक विचार सांगितलेला होता की आपण जर सत्तेत राहू तर आपले हात मजबूत होतील, आपण आपल्या तरुणांसाठी काहीतरी आपण करू शकू। तर तोच रथ जो आहे त्याच विचारांचा, सामाजिक आणि राजकीय विचारांचा रथ आपल्याला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी मात्र पुढे नेत आहे आणि तोच रथ आपल्याला पुढे चालवायचा। जर आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे, आम्हाला जर निवडून दिलं तर आम्ही त्या विचारांचा रथ जो आहे तो आम्ही मात्र पुढे नक्कीच नेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि तरुणांबद्दल जर बोलायचं म्हटलं की तरुणांनी मात्र घाबरायचं नाही आहे, कारण की आपल्या हातात जर सत्ता आली तर आपण आपल्या लोकांकरता, आपल्या तरुणांसाठी आपण कार्य करू शकू, ही एक विचारधारा आपण आपल्या मनामध्ये ठेवायला हवी आहे। मॅडम, तुम्ही एक महिला उमेदवार आहात, तर आज बघितले तर घरात जे राहणाऱ्या महिला असतात त्यांना आज सुद्धा कुठे ना कुठे स्वतःच्या हक्कासाठी एक लढा द्यावा लागतो, त्यावर आपण काय बोलणार आहात? महिला उमेदवार आहे मी आणि बघा, महिला ज्या घरी असतात तर दुपारचा वेळ त्यांचा खाली राहतो, तर दुपारचा वेळ खाली असल्याने घरी बसून सुद्धा काहीतरी स्वयंरोजगार करू शकतील असा आपल्याला कार्य करायचा, असा हा अजेंडा आमच्या पक्षामध्ये आहे। आणि तुम्ही जिंकले तर तुम्ही कोणती विकास योजना महिलांसाठी समोर ठेवणार आहात? आम्ही जर जिंकलो तर महिलांसाठी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे, महिला ज्या घरी राहतात त्यांच्यासाठी आपण दुपारचा वेळ त्यांचा खाली राहतो, त्यांना स्वयंरोजगार कशा पद्धतीने मिळू शकणार आहे हा विचार आम्ही मनात ठेवलेलाच आहे। त्याचबरोबर तरुण वर्ग जो आहे, जो स्लम एरियामधला तरुण वर्ग आहे, त्यांना रोजगार नाही। आज आपल्या प्रभागामध्ये प्रभाग 7मध्ये आंबेडकर रुग्णालय आहे आणि आंबेडकर रुग्णालयामध्ये आता काम सुरू झालेलं आहे, तेव्हा आपल्याच पक्षातील, आपल्याच प्रभागातील तरुणांना तिथे रोजगार मिळेल असा प्रयत्न आम्ही मात्र नक्कीच करणार आहोत। तुम्हाला काय वाटते, येणार जी 16 जानेवारी 2026ची तारीख आहे त्या तारखेला तुमच्या पार्टीचा, तुमच्या पॅनलचा बिगुल वाजणार?
हो, नक्कीच वाजणार, कारण की आमची पार्टी जी आहे ती पार्टी सुशिक्षित आहे आणि जाणीवपूर्वक आहे. संदीप भाऊ सहारे आमच्यासोबत आहे. 20 वर्षापासून नगरसेवक ते होते, त्यामुळे त्यांना परिपूर्ण अनुभव आहे आणि तोच अनुभव ते आम्हाला देतील. आणि म्हणून आमचं जे पॅनल आहे ते वजनदार पॅनल आहे. नागपूर समयच्या माध्यमातून तुम्ही आपल्या मतदारांना काय आव्हान करणार आहात? मतदारांना आम्ही असं आवाहन करणार आहे की 15 जानेवारीला मतदान आहे, तेव्हा 15 जानेवारीला आमचं चिन्ह जे आहे वंचित बहुजन आघाडीचं गॅस सिलेंडर हे चिन्ह आहे. या गॅस सिलेंडरला आमच्या परिपूर्ण पॅनलला मतदान करून भरघोस मताने निवडून द्यावे. दर्शकों, अभी हमारे साथ जुड़ी हुई थी रोशनी लोनारे, जो शिक्षा का एजेंडा लेकर अपने मतदाताओं के सामने आई है. साथ ही महिला रोजगार का एजेंडा भी उन्होंने हमारे साथ बातचीत में बताया. उनके पैनल के जो तीनों ही उम्मीदवार हैं वो शिक्षा का एजेंडा लेकर चुनावी मैदान में आए हैं. पर अब देखना होगा कि प्रभाग क्रमांक 7 की जनता शिक्षा के एजेंडे का कितना समर्थन करती है और यहाँ की जो तरुण पीढ़ी है इनका प्रभाग क्रमांक 7 को लेकर आखिर कौन से नेता को मतदान जाएगा. ये देखने के लिए जुड़े रहिए नागपुर समय न्यूज़ में. मैं काजल छेत्री, कैमरा पर्सन रोशन वानखेड़े के साथ.